वोटिंगसाठी इथे आलेला आहात, स्वतःचा अधिकार जो आहे मतदानाचा तो बजावत आहात, काय सांगाल, काय भावना आहेत मनामध्ये? मी आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना आणि सर्व देशाच्या ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन जायचं त्यांना विनंती करेल, आपण आपला मतदानाचा अधिकार जो बजावला पाहिजे आणि आपण मतदान करा आणि चांगल्या पद्धतीने आपला अधिकार करून. सर, ईशान्य मुंबई जो संपूर्ण मतदारसंघ आहे तो फार चर्चेत होता. याचं कारण म्हणजे अनेक वादविवाद रंगले, गुजराती मराठी वाद रंगला, त्यानंतर अगदी काल परवा सुद्धा उपमुख्यमंत्री स्वतः तिकडे आले होते. कसं पाहताय संपूर्ण वादाकडे, किती फायदा किंवा तोटा होईल? नाही, ईशान्य मुंबईच्या लोकांनी ठरवलंय का ईशान्य मुंबईचा खासदार हा संजय दिना पाटीलच होणार आहे. ते 3 नंबरच्या बटन दाबून मशाल निशाणीवर मतदान करणार आहेत आणि मला खासदार बनवणार आहे. त्यांनी ठरवलेलं आहे, तर त्याच्यात दुमत नाही आहे. तर मी खासदार होणारच आहे. हे पार्ट अँड पार्सल आहे इलेक्शनचं, पण इकडे काहीतरी जास्तच ड्रामा झाला, त्यामुळे लोकांना अजून ह्या मतदारसंघाचं देशभर चर्चा होते. चांगलं आहे. सर, या मतदारसंघामध्ये अगदी दिग्गज मंडळी पाहायला मिळाले. अगदी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा नारायण राणे असतील, मनसे अतिशय राज ठाकरे असतील, प्रत्येकाच्या इथे प्रचाराच्या संदर्भात काही प्रचार रोड शो देखील केले, भाषणं केली, सभा घेतल्या. कसं पाहता एकंदरीत याकडे? नाही, सर्व नेते मंडळी आणि सर्व आपल्या आपल्या उमेदवारासाठी येणारच आहेत. 4 जूनला कशा प्रकारे निकाल लागेल, काय सांगताय? मी सांगितलं आपल्याला, ईशान्य मुंबईच्या लोकांनी ठरवलंय का संजय दिना पाटलांना या विभागाचा खासदार बनवायचं आणि ते बनवूनच राहतील. आणि चांगल्या प्रकारे आपण बघतात आहे, गेले 2 महिने हा जे चाललंय प्रतिसाद, खूप इलेक्शन खूप लांबलं गेलं, त्यामुळे थोडं जरा हे सर्व ड्रामा चालू राहिला पाहिजे. हे कसं झालंय, जसं टीव्ही सिरियलचं असतं, सिरियलचे जे एपिसोड वाढवायचे असतात म्हणून काही ना काही ड्रामा चालू असतात, तसं आमच्या या विभागात माझ्या मित्रांनी ते एपिसोड टीव्ही सिरियल सारखे ते वाढवत गेले, काही ना काही नाट्य रूपांतर करून ते पुढे पुढे वाढवत गेलेत. त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. अगदी शेवटचा प्रश्न, वोटिंग पूर्वी तुम्ही मंदिरात गेला होता, देवाचं दर्शन घेतलेलं आहे, काय सांगाल, काय बापाकडे मागितलं? कुठलीही चांगली गोष्ट करतो आपण तर त्याला देवाचं, आपण आपल्या घरच्या वरिष्ठांचं आणि देवाचं दर्शन घेतोच. तर मी देवाचं दर्शन घेऊन सांगितलंय का बाबा चांगल्या भरघोस मताने मला निवडून येऊ द्या, निवडून येणारच आहे. निवडून आल्यावरती लोकांचं चांगलं काम होऊ दे माझ्या हातून आणि माझ्या सहकार्याकडून, एवढी देवाला प्रार्थना केली. अशा प्रकारे संजय दिना पाटील आता अगदी थोड्याच वेळात मतदानाचा अधिकार बजावणार आहेत आणि त्यापूर्वी त्यांनी मंदिरात जाऊन त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. कॅमेरामॅन निकेशसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. तर संजय दिना पाटील यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे. मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतल्याचं पाहायला मिळतं. दरम्यान त्यांचा मतदारसंघ चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं होतं. याच ठिकाणी घाटकोपरची होर्डिंग दुर्घटना घडलेली होती. याशिवाय त्यांच्याच मतदारसंघामध्ये पंतप्रधान मोदी यांनी महायुतीच्या उमेदवारासाठी एक रोड शो घेतल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथं प्रचारामध्ये रंगत आल्याचं दिसून आलं होतं आणि आता या ठिकाणी मतदान होत आहे. तर संजय दिना पाटील यांच्या विरोधामध्ये मिहिर कोटेचा हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत महायुतीकडून आणि आज या दोघांचंही भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद होणार आहे. त्यामुळे इकडचे मतदार आता कोणाला नेमकं निवडून देतात, कोणाला कौल देतात ते 4 तारखेला कळणार आहे. पण आज हा फैसल्याचा दिवस आहे. आज आपला फैसला मतदार हे ईव्हीएम मध्ये कैद करणार आहेत. आपण गेले अनेक दिवस माझ्या बरोबर आहात. आपण बघत आहात कुठल्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद पहिल्या दिवसापासून मिळत आहे आणि आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी, मित्रपरिवारासाठी, माझ्या पक्षासाठी, आमच्या मित्रपक्षांसाठी आणि सर्व जनतेसाठी. जनतेने निर्णय केलेला आहे. जनतेने पहिल्या दिवसापासून आणि गेले अनेक दिवस जे हे सर्व चाललेलं आहे, देशातलं राजकारण असू दे, राज्यातलं असू दे, मुंबईतलं असू दे, का या मतदारसंघातलं असू दे, सर्वांचं प्रेम, आशीर्वाद, विश्वास जनतेचा मिळालेला आहे आणि भरघोस मताने मला मशालीच्या निशाणीवर 3 नंबर बटन दाबून ईशान्य मुंबईचे सर्व जनता चांगल्या भरघोस मताने निवडून देतील याचा विश्वास आहे आणि ईशान्य मुंबईचा खासदार संजय दिना पाटीलच होणार आहे. ही काळ्या दगडावरची रेष आहे आणि आपल्या सर्वांचाही आभार. आपण खूप दिवस माझ्याबरोबर आहात आणि चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला. चांगलं वाईट सर्व होत राहिलं. पदाधिकारी असतील यांना अटक देखील झाली आहे. आज महत्त्वाचा दिवस, आज उपस्थिती गरजेची होती. आज मला त्यांचं कमी तर माझे बरोबरचे सहकारी, माझे मित्र, माझ्या परिवाराचे सदस्य आहेत ते, त्यांची कमी तर आहेच, पण
त्यांनी जे काम एवढ्या दिवसात केलं होतं त्या कामाची पोचपावती हे मतदानाच्या रूपाने मिळेल आणि लवकरच माझ्याबरोबर हा जल्लोष करायला येतील. दुरुपयोग करून हे सर्व काटकरस्थान केलं गेलंय का तुमच्या आता सत्तेचा दुरुपयोग काय चालतोय ते बघितलाय. आम्हीच कंप्लेंट करायला गेलो होतो, आमच्याच लोकांनी कंप्लेंट केली होती आणि आमच्याच लोकांवरती खोटे गुन्हे दाखल करून आमच्याच लोकांना आतमध्ये त्यांना बंद केलं पाहिजे होतं, त्यांचे पैसे पकडले पाहिजे होते. करोडो रुपये तिकडे होते, आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपण सर्वांनी बघितलंय का नंतर आमच्याच लोकांना दाबून तिकडे सर्व ते पैसे काढून घेण्यात आले. तर हा सत्तेचा दुरुपयोग आहे. पण जनतेने हे सर्व मनावर घेतलेलं आणि जनतेने बघितलंय काय झालंय, त्यामुळे जनताच न्याय देईल असा आम्हाला विश्वास आहे. आणि मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून जी रक्कम जप्त करण्यात आलेली होती ती रक्कम पुन्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना परत केली, ती शिल्लक दाखवली होती. खरं तर करोडो रुपये तिकडे होते. पण आता पंतप्रधानांच्या सभेतून उपमुख्यमंत्री साहेबांना ते मीटिंग सोडून तिकडे यावं लागलं. तर आपण समजू शकता का किती पैसे असतील तिकडे, ज्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्याला पंतप्रधानांची सभा सोडून तिकडे यावं लागलं आणि प्रशासनावर दबाव करून तिकडे बसून ते रक्कम तिथून काढण्यात आली आणि उलटा आमच्यावरती केस करण्यात आली. जाऊ द्या, ते झालं. आता मतदानाचा दिवस आहे, चांगला दिवस आहे. चांगल्या शुभेच्छा द्या मला. सर्व जनतेला विनंती करतो, आपण 3 नंबरचं बटन दाबून मला मशालीच्या निशाणीवर मला भरघोस मताने निवडून द्या अशी आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो. रोड शो करण्यात आला. पंतप्रधान आले होते, रोड शो केला होता. राज ठाकरे आले तुमच्या विभागात, नारायण राणे तुमच्या विभागात फिरत होते. ईशान्य मुंबईमध्ये नेत्यांचा धडाका लागला होता. एवढे मोठे नेते आले, मी त्यांचं स्वागत करतो. खास करून पंतप्रधानांचं धन्यवाद देतो का ते इकडे आले. ते आल्यामुळे आमचा परिसर चांगला स्वच्छ झाला. खूप ती कमी हे घेतलं त्यांनी, म्हणजे 2-3 किलोमीटरच घेतलं. माझं इच्छा होती का त्यांना सांगायचं, जर सांगू शकलो असतो का पूर्ण मतदारसंघ फिरा, म्हणजे पूर्ण मतदार जरा साफ झाला असता. प्रशासनाने म्हणजे महानगरपालिकेने काहीतरी 3-4 करोड रुपयेच खर्च केलेत. पूर्ण विभाग फिरला असता तर पूर्ण विभाग साफ झाला असता आणि चांगल्या पद्धतीने आमच्या ईशान्य मुंबईच्या जनतेला मदत झाली असती. जोपर्यंत 4 जूनपर्यंत पंतप्रधान आहे, मी त्यांना विनंती करेल का परत दोनदा येऊन जा, म्हणजे हा परिसर जरा चांगला स्वच्छ साफ होईल आणि आमच्या ईशान्य मुंबईला मदत होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.